चेंडू थेट जातोय सीमा रेषे पार, खणखणीत 6 धावा. फ्लॅट षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तो फलंदाज निशी कर्णेकर याच्या बॅट मधून. बघूयात पुढचा चेंडू घेऊन येतोय प्रल्हाद. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चेंडू सरळ जातोय सीमा रेषे पार. पुन्हा एकदा 6 धावा. सुंदर बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. थोडस प्रेशर बनतंय ते प्रल्हाद वरती, कारण 2 लगातार षटकार मारले जात आहेत निशी कर्णेकर कडून. 2 चेंडूंमध्ये 13 धावा झालेल्या आहेत. 1 अवांतर धाव मिळाली होती. 13 धावा 2 चेंडूंमध्ये कुठलेल्या आहेत. नक्कीच धाव फलक झपाट्यानं वाढलं आणि धाव संख्या झाली ती 68. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत सीमा रेषे पार. 6 धावा. सुंदर फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय तो शेवटच्या षटकामध्ये जो फटकेबाजीचा षटक म्हणून ओळखलं जातं, त्याच्यामध्ये 3 चेंडूंवर 3 षटकार मारण्यात यशस्वी ठरतोय तो निशी. 4थ्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार जातोय सीमा रेषे पार. षटकार. प्रेक्षकांना विनंती आहे, जर आपल्याला खेळ आवडतोय नक्कीच टाळ्या वाजवून फलंदाजाला दाद द्यायची. अतिशय सुंदर खेळ पाहायला मिळतोय. माफ करा 4 चेंडूंवर 4 षटकार मारले हरिश्चंद्रजी मोरे आणि तात्या मालुसरे उर्फ म्हणजेच किशोर तात्या मालुसरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पुन्हा एकदा बिमर चेंडू. नोचा चेंडू. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र झेल सोडतोय. धावांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. वारंवार चुका होताना दिसत आहेत. बिमरचा चेंडू होता. प्रेशर बनतंय ते प्रल्हाद वरती. जबरदस्त फटकेबाजी करताना आपल्याला दिसतोय. 4 चेंडूंवरती 4 षटकार खेचले. त्यानंतर बिमरचा चेंडू पुन्हा एकदा हवेत होता. जीवदान मिळालं. सुंदर यॉर्कर लेनचा हा चेंडू. अतिशय सुंदर. पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय तो प्रल्हाद. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा थोडासा कंट्रोल निसटतोय. पुन्हा एकदा प्रल्हाद कडून जातोय तो वाईट चेंडू. पंचांनी हात फैलावले, अर्थात अवांतर धाव. एका षटकामध्ये नवे तर फक्त 5 चेंडू पूर्ण झालेले आहेत. 5 चेंडूंमध्ये 29 धावा कुठल्या त्या रोट संघानं. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. गगनचुंबी फटका. 6 धावा.